भिवंडी तालुक्यातील दुगाड ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड दुगाड संस्थेचे सभापती सन्माननीय गणेश भिकाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुक्काम दुगाड हनुमान मंदिर सभागृह येथे दुगाड ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड दुगाड वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पाडली गेली आणि यावेळी सभापती गणेश भिकाराम पाटील, उपसभापती प्रभाकर त्रिंबक पाटील, सचिव सचिन बळीराम पाटील, सहसचिव प्रशांत पुंडलिक पाटील तसेच सर्व संचालक मंडळ व अनेक सभासद यावेळी उपस्थित होते. उपस्थित सर्वांचे सभापती व सर्व संचालक मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले व सर्वांचे मनापासून आभार देखील व्यक्त करण्यात आले. तसेच संचालक मंडळाच्या वतीने उपस्थित सर्व सभासदांसाठी उत्तम प्रकारे जेवणाची देखील सोय यावेळी करण्यात आली होती. तर चला पाहूया दुगाड ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी वार्षिक सर्वसाधारण सभा कशा प्रकारे पार पाडली गेली, थोडक्यात पाहूया. सभासद बंधू आणि भगिनींनो, आज आपण इथं सोसायटीची मीटिंग दुगाड गावामध्ये हनुमान मंदिरच्या पवित्र ठिकाणी घेत आहोत. त्यासाठी आपण विचार विनिमयासाठी सभा आयोजित केली. एक मंदिरमध्ये सभा आहे तेव्हा जे काही प्रश्न असतील, जे काही विचार असतील ते जरा व्यवस्थितपणे मांडावे. कोणीही वैयक्तिक वाद, ही आपली सोसायटी आहे, इथं वैयक्तिक कोणाचा प्रश्न नाही. ते प्रश्न आपण सगळ्यांच्या सहकार्याने सोडवता येतील असा आपण विचार करूया. आपली 2025 ची नवीन कमिटी स्थापन झाली. या कमिटीमध्ये नवीनच सभासद आहेत की ज्यांना फक्त सभासद होते, कमिटीमध्ये ते कोणीच नव्हते. पण तुमच्या सहकार्याने तुम्ही विचार केला की काहीतरी एक नवीनच घडून आणावा. नेहमी ते सभासद असतात, मग नवीन चान्स द्यावा. आमच्या पाठीशी मोडविंदे दादा, सातपुते सर, रमेश पाटील असे दुगाडचे बाप्पा माऊली यांनी आणि तुम्ही सुद्धा आम्हाला सहकार्य केलात. तसेच जुनी जे सभासद होते त्यांनी सुद्धा खूप सभासद आम्हाला सहकार्य केला, त्यांचा सुद्धा आभारी आहोत. 3 कोटी राहिलेला आहे. 3,17,91,212 वसुली 2 कोटी, म्हणजे वसुली 2 कोटी 77 लाख आणि बाकी राहतं 3 कोटी. जर असं विसंगत असेल तर आपल्या संस्थेला हा चेहरा अधिक देणारच नाही. वसुली आपली जास्त पाहिजे आणि बाकी आपली कमी पाहिजे. त्या दृष्टिकोनातून अध्यक्ष महाराज, आपले संचालक मंडळ नवीनच आहे, नवनिर्वाचित आहात या वर्षाचे, तर वसुलीकडे जास्तीत जास्त आपण लक्ष द्यायचे आहे. नेहमी भरणारे भरत असतात, ते भरतातच, परंतु थकीत जे आहेत ते थकीत पटवतच जातात आणि सरकारच्या घोषणा होतात माफ होणार आहे म्हणून ते कर्ज वाढत जातं. तर असं होता कामा नये. संस्थेचं जे काय वसुली जी आहे ही हा डोलारा संस्थेचा त्या वसुलीवर आहे आणि ती वसुली जास्तीत जास्त होण्याच्या दृष्टिकोनातून या आपल्या जे आहे संचालक जे आहे, डायरेक्टर जे सगळे आहेत, त्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न करावे असं मी त्यांना विनंती करतो. जे कर्ज आपण घेतो या सोसायटी मार्फत, ती सोसायटी म्हणजे आपलीच आहे आणि कर्ज देणारे सुद्धा सदस्य आपलेच आहेत. तेव्हा आपण ती भरली पाहिजे. खरं म्हणजे ती थकीच्या मागे काय लागावं, सरकार काही पण सांगू शकतो आपल्याला. मग सरकारची ती कर्ज माफीसाठी आपण काय प्रयत्न करतो ते तरी केलं पाहिजे. आपण कुठेतरी जाऊन आपण आंदोलन केलं पाहिजे. ते काहीच करत नाही, आपण नुसतं घरीच बसतो. ते हे तरी करायला पाहिजे. आणि तुम्ही सगळ्यांचं थकीत केलं तर मग सोसायट्या कशा चालतील? सोसायटी आपल्याला काही गरजेनुसार आपण स्थापन केलेलं आहे, आर्थिक गरजेसाठी. मग ते आपण प्रत्येकाला हे समजायला पाहिजे ना की आपण सोसायटी घेतली, वेळेवर भरली पाहिजे. आता वसुली करायचं म्हणजे नवीन संचालक मंडळ हेही केले पाहिजे. मामांचा विचार बरोबर आहे, पण ते आता एवढं हे करायचं, त्यांना सांगायचं, ते पुन्हा काहीतरी करायचं, म्हणजे आपण सगळ्या मिळून
ती वसुलीच्या मागे लागलं पाहिजे आणि ती केली पाहिजे, तरच आपला अश्रेणीत आपला नाव येण्यासाठी तेवढी आपण एक मदत केली पाहिजे. आणि ज्यांनी कर्ज घेतलाय त्यांनी ते खरोखरच भरले पाहिजे. तो कर्ज आहे, तो तुम्हाला मरेपर्यंत तरी माफ होणार नाही. आणि जरी तुम्ही मेले तर तुमचे वारसाला तुम्ही काय सोडणार नाही, कारण कर्जच असं आहे. तेव्हा त्याचा विचार करावा जरा आणि ते भरावा. नुसतं जाऊ दे मला काही गरज नाही, सगळ्यांचा आपले सगळ्यांचाच येतो, आपल्याला कोणी काही दिलेलं नाही, सरकारचे पैसे नाही, ते आपलेच पैसे आहेत. म्हणून ते आपण थोडं सहकार्याने ते भरले पाहिजेत. आपण ज्यांना जागा आहे त्यांनी कर्ज वाटप करतो, सगळं आपण वाटप करत नाही. काही ना आता का 4 वर्ष थकीत येतात, 4 वर्ष 2 वर्ष जाऊ दे, 4 वर्षाच्या पुढचं थकीत आहे, त्यांची नावं आहे. 4 वर्ष काय नाही, 2-3 वर्ष ठीक आहे. ज्याला जमीन आहे त्याला कर्ज मिळेल का? कसं कर्ज ज्याला जमीन दाखला कर्ज मिळेल का? दाखला जमीन कर्ज तसं नाही, ज्याच्या नावावर जमीन आलं त्यालाच कर्ज द्यायचं. विषयामध्ये विषय घ्या तुम्ही. आपण रेग्युलर होऊ द्या. टाकून घे. हा विषय टाकून सभासद आता जमिनीवर मला बात करा ना, त्याला टाका ना विषय क्रमांक कोणता येतो? 24 नाव नंबर मोबाईल नंबर आपला शेतकरी सामान्य शेतकरी आहे आणि हा शेतकरी ज्या वेळेला आपल्या कार्यालयात जातो त्यावेळेला ते डिक्लेरेशन जे असतं हे आपण 3 वर्षाचं ठेवलेलं आहे, बरोबर आहे. 3 वर्षानंतर सचिन मग काय करतो का डिक्लेरेशन नवीन तुम्ही बनवणार, तर याच्यात मुदतवाढ होईल का? कारण का डिक्लेरेशन 3 वर्षाचं संपल्यानंतर आपल्या सातबाऱ्यावर बोजा चढला जातो. 3 वर्षानंतर पुन्हा तिथे तात्याकडे आपल्याला हेल्पटे मारावे लागतात आणि त्याला बराचसा कालावधी बराचसा वेळ निघून जातो. याच्यामुळे थोडीशी मुदत आपण वाढवू शकतो का आपल्या अधिकारात? म्हणजेच आपण ठराविक बँकेला देऊ. हा म्हणजे बँकेची परवानगी लागते का? बँकेची परवानगी लागते. आपण ठराविक पद्धतीने बँकेला देऊ पद्धतीवर. तर ते 5 वर्ष जरी केली ना अध्यक्ष महाराज, तरी सुद्धा आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना थोडस धीर मिळेल. असं नाही तर ते फेऱ्या मारा, त्या बाई नसतात, त्या मॅडम नसतात, तर असं होतं का म्हणे. कारण बोजा चढल्यानंतर प्रश्न येतच नाही. दुसरी सूचना मला करायची आहे की आपण कर्ज घेताना काही रक्कम कापली जाते, त्याला शेअर म्हणतात, बरोबर ना. पण ते शेअर आपल्याकडे त्याची काहीही नोंद नसते, शेतकऱ्याकडे काहीच नोंद नसते. माझे किती झाले तिकडे जमा हे आपल्याला माहीत पडत नाही आणि किती तुम्ही कापून घेणार आहात हेही माहित नाही. तर त्याच्यासाठी काय आहे का तुमच्याकडे धोरण? काय या 2 सूचना फार महत्वाच्या आहेत. मी नवीन सगळ्यांचे आभार मानतो. आभार मानतो. दुसरं म्हणजे जे आपला अजेंडा वाटतो मिटिंगचा, त्याच्याऐवजी आवाज वाढली तर काही नाही, सर्वांना वाचता येईल आणि मिटिंग बोलता येईल. हॅलो, पहिला त्या विषय सांगितला डिक्लेरेशन. त्यावेळेला आपण नाशिक मिळेल एक ठराव करून बँकेला पत्र बोलून या 5 वर्षासाठी आणि डिक्लेरेशन नंतर एक विषय म्हणजे आता परत निघला होता की आपण स्टॅम्प पेपर घेतो 100 रुपये. त्यांचे सामाजिक क्षेत्र आहे त्यांच्या 100 रुपये स्टॅम्प पेपर घेतो 5 वर्षासाठी आणि त्या गावातील कमिटी मेंबरची सही घेतो. असं आधी याच्यामध्ये बरं 10 वर्षाच्या आधी एका आमची सही न घेताना वया करतात. त्याबद्दल कमिटी आमच्या मिटिंगमध्ये आपण विषय झाला का म्हणजे ऍप्रुव्हल घेतला तर त्या सभासदाला फुकटचा अजून 1000-1200 रुपये गरजे त्या सर्वांना घेऊन या तहसीलदार ऍप्रुव्हल करायचा. त्याच्याविषयी हे आहे आपले
संमतीबद्दल आणि त्या गावच्या कमिटी मेंबरची सही घेतो ते माझे वाटते योग्य आहे. तर तुमच्या असेल तर मग 100 रुपये शाळेतून ते घ्यायला घ्यायचे. चालेल, थँक्यू. जे तत्पर सभासद आहेत सर्व सरकारी सभासद आहेत आपल्याकडे सर्वांचे अकाउंट लॉग आहे. आपण बँकेतून या केल्या त्या निमित्ताने आपली वसुली होती सभासद पैसे आणि त्यासाठी मोदींनी पोस्टात दाखल करण्याचा आणि त्याचा फायदा झाला ना. बँकेत कुठे जमा होतात काय काय पोस्टातून काढून घेतात परस्पर. चांगली गोष्ट आहे ना. आपण कोणा विषयाचे मांडून घ्या पुन्हा कोणाचे असतील तर. माझे भाव वर्ग 17 साली वाढले त्यांचे शेअर जमा झाले मला अर्ज पण केलं होतं मागं. हा पण त्याचे मला काय ह्या आलेली मागच्या मला सांगितलं होतं त्याबद्दल तुम्ही जरा विचार करा. मागे ठराव शेअर ट्रान्सफर तुमचे नाव नोट करून घे का. आता 8 वर्षापूर्वी किती दिला आणि आतापूर्वी आधार सोसायटी मला दिला पण मी परंतु मी कराटे करताना किती वर्ष केलं त्यामध्ये 5 वर्षांनी केले. नंतर त्या डिपार्टमेंट दिला त्याच्यावरती पण मला 5 वर्ष आता मला 5 वर्ष द्यायलाच नको. 5 वर्ष सोसायटी मिळत नाही असं मला सगळ्यांनी सांगायचं. आता बदलला नियम का तो काय काय माहिती नाही परंतु मला स्वतः तलाठीमध्ये 5 वर्ष इलेक्शन येऊन 5 वर्ष झालं. मी आत्ता किती दिला 8 दिवसात मी 5 वर्ष घेतली आता सोसायटी घेतली मला काम लागलं मी घेतली. अशा तुम्ही तलाठीकडे चौकशी करू शकता तर तलाठीकडं कधी असेल तर तुम्ही विषय घ्या नक्की म्हणजे सर्व आता बदलले तुम्हाला नियम आले काय झालं बदल आपल्याला माहिती नसतो. आज खरामध्ये तिथे तलाठ्याला सुद्धा बोलायला पाहिजे होतं. मिटिंगला असे कधी कायद्या आधी बोलायला लागतात ते बोलायला पाहिजे म्हणजे त्याचा आपण शेतकरी आणि शेतकऱ्याचा तलाठ्याशी संबंध ग्राम सभेची ग्राम पंचायत ग्रामसेवक त्यांच्याशी संबंध असतो. म्हणजे अशी मिटिंगला बोलायलाच पाहिजे तर त्यांच्याकडून मग आपल्याला स्पष्टपणे समजतंय तर काय चाललंय काय नाही. पुढच्या मीटिंगला नक्कीच तलाठी यांना आपण बोलवणार आहोत. आमची कमिटी नवीन असल्यामुळे थोडा अनुभव कमी असल्यामुळे हा विषय झाला पण पुढच्या मीटिंगला आपण नक्कीच तलाठ्याला घेऊनच ही मीटिंग करू. त्यांच्याकडे तुम्ही फिरा 3-4, 5-5 वर्ष कोणी मोटर घेतलेला आहे कोणी मशिनर घेतलेला आहे ते जास्त देखील आहे त्यांना जर व्यवस्थित समजून सांगा आणि त्यांना सांगा बरा तुम्हाला आम्ही नवीन देतो जास्त काही त्यांच्यावर बळजबरी करू नका पण समजून तरी सांगा की 4 वर्ष 10 वर्ष थकीतच आहेत ते लोक त्यांच्यामुळे सोसायटी आता मागासवर चाललेली आहे तर थकीत लोकांना तुम्ही फिरल्याशिवाय सचिव तर तुमच्याबरोबर आहेत बरोबर आहे तुम्ही जेव्हा फिरा तेव्हा सोसायटी होईल. तुम्ही एक दिवस सगळ्यांनी फिरा आता माझी पिढी ठराव घेणार आहे पण समजून सांगा की 4 वर्ष 5 वर्ष त्याला चालू तर करा कमीत कमी घरात देतो तुम्हाला पण ते समाज घरी जाऊन की आम्ही शेतकरी वाढत आहे बाबा थकीत आहेत म्हणून पण त्यांना चालू तर करा म्हणजे त्यांना समजेल पुढचा मध्यम मुदतचं कर्ज आहे मध्यम मुदत कर्ज माफ होत नाही ज्यांच्याकडे मध्यम मुदत कर्ज आहे ते लवकर भरावं. मध्यम मुदतचं कर्ज माफ होत नाही ते मध्यम मुदत कर्ज घेतलेले आहेत म्हशीवर घेतलेले आहेत बाकी कर्ज घेतलेले आहेत कर्जामध्ये एकच
व्याजात काही करता येईल का? नाही, त्या काय करता येणार? निर्माणुसार करायला म्हणजे पाहिजे. त्याला काहीतरी एक कमिटीची बघायला पाहिजे. तुम्ही जर कमिटीने बँकेच्या केलं व्याजामध्ये आपण काही करू शकत नाही, कारण आपल्या नियमामध्ये त्यांना कुठे एक तो आपला व्याज तुम्हाला लगेच देतो आम्ही. आपण एका आपण बँकेकडून व्याज भरणा केलेला असतो, त्यामुळे त्या व्याजाची तरतूद केली, आपली संस्था तोट्यात जाईल. हा. सरकारबद्दल नका, त्यांना भरायला लावा आणि द्या बरं. दोन वर्षापूर्वी 4 वर्षाची आता 2 वर्ष महाग झाले तुम्हाला, तरी पण तुम्ही घेऊन त्याला परत देणार ना प्रत्येक वेळेस. आणि आम्ही कर्ज भरून आमचं व्याज बाकी आहे, तो व्याजावर देऊ शकतो ना तुम्ही आतापर्यंत. आतापर्यंत व्याज बाकी आहे आमचा. व्याज गेल्या वर्षी व्याज दिला होता सोसायटीच्या अगोदर आम्हाला. आता पुढे व्याज भरून आता गेल्या वेळी दिला होता, गेल्या वेळी दिला होता. आलेले ना, आलेले आम्हाला पहिल्यांदा आली होती. आणि मी वापस आम्हाला पैसे येते नाही आले. जे काही आता लोकांनी कर्ज घेतलंय ते प्रामाणिकपणे भरा, माफ होईल याच्या आशेने राहू नका. आणि माफ जर करायचं असेल तर चलो मुंबई मराठ्यासारखं, तरच माफ होईल, नाही तर माफ होणार नाही. बाकी काही सोसायटी आपल्याला पद्धतशीर चालवायचे, याच्यात थोडा आपल्याला जरा व्यवस्थित बदल पण करायचा आहे. सगळ्यांना व्यवस्थित सहकार्य झाले पाहिजे, आर्थिक मदत भेटली पाहिजे, म्हणून ते आपल्यावरच हे सगळा. कारण सोसायटी काही 10-12 मेंबरांची नाही, ही सगळ्यांचीच आहे. ते आज येत ना पुढच्याला आहेत किंवा नाही तो सांगू शकत नाही. तर त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी जरा त्याच्यावर विचार केला पाहिजे. आणि जे आता रमेशने जो विचार केला का तुम्ही जे थकीत आहेत त्यांची वसुली करा, आम्ही ते येतोच, पण आपण तो आपल्या गावामध्ये आल्यानंतर तुम्ही पण आमच्या मागे या. कारण कसं आहे की तुम्ही पण आल्यानंतर मग संख्या वाढेल आणि त्याला पण वाटेल. त्याला भरल्यानंतर द्या पुन्हा आता. हा, मग ते तेवढं नंतर त्याला भरल्यानंतर मग ते काय करायचं ते बघू आपण. काय बोलतो, त्याला 5-5 वर्ष 20 शेअर जमा बँकेत पडलेले, त्याला काय? शेअर्स आता जमा आहे ते आपल्या थकीत मुळे आपला तो शेअर्स बँक व्याज काढून घेते, त्यांच्यामुळे आपल्याला शेअर्स त्याच्यामुळे आपला आता ती सहकारी संस्था आहे, नाही ती काही एकाच्या वैयक्तिक प्रश्न नाही. बँक हा सगळ्या मिळून व्याज घेतो, सगळ्या मिळून घेतो का वैयक्तिक घेत नाही, तर ती कर्ज सगळ्यांना देते. त्यामुळे आपला पण शेअर त्याच्यात जातो. कारण बँकचा नियम आहे पहिला व्याज काढून घेणे, मग तुमची मुदत काय राहील ती राहू दे, मग ती व्याज कुठे जातो तर शेअर्स आपला. म्हणून आपल्याला कारण शेअरचा नियम आहे डिव्हिडंड म्हणून दर वर्षाला त्याची वाटप केली जाते. मग प्रत्येकाला 100 रुपये मिळत, 200 रुपये मिळत, पण ते आपल्याकडे आलेलंच नाही ना, आता आपल्याकडे ती जमाच नाही, त्यामुळे आपण वाटप करू शकत नाही. होईल याच्या पुढे फक्त दम धरा, सगळ्या मदत करा, सगळ्या गोष्टी होऊन जातील. आता आम्ही आहे तेवढं बघू, आता तुमचा पण सहकार्य लाभू द्या. आम्हाला गाव ऐकून आहे, जे शेतकरी आम्ही शेतकरी आहे. पुढच्या मीटिंगला वाचा, या मीटिंगला 1 वर्ष जरा फिरा, सगळ्याकडे काय सहकार्य लागते पुढच्या वर्षी बिंदास वाचा. बोला तो प्रत्येक वर्षी त्याच चाललंय ना. बाहेरच झालो आम्ही ते काढायचे. पण यामध्ये जर फिरा तुम्ही. सोसायटी आमची किलो आहे ना, आम्हीच रेग्युलर आहेत ना, आमची किलो सोसायटी आहे. तुम्ही फायदा करू शकता. कर्ज माफ होतं कधी, सोसायटी भरतो कधी, असं नाही झालं. नवीन सरकार येणार जरा. नवीन डायरेक्ट तोडा लागला तर पुढच्या वर्षी पडत सरकार
कमिटी आहे ही कमिटी आत्ताच म्हणजेच याच वर्षी स्थानापन्न झालेल्या आहेत आणि या आपल्या संस्थेला म्हणजे या आपल्या सोसायटीला एक चांगल्या प्रकारे कणखर असं नेतृत्व म्हणजे तरुण तुर्क असं नेतृत्व गणेश पाटील यांच्या रूपात आपल्याला मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे आपण अपेक्षा करूया की ही आपली सोसायटी आज आपल्याला यावर्षी 2 शेरा मिळतोय, पुढल्या वर्षी नक्कीच आपण 2 शेरामध्ये प्रवेश करू. आणि हे जे कमिटी मेंबर्स आहेत हे डायरेक्टर सगळे आहेत प्रत्येक गावाचे आहेत. आता सरांनी सांगितलं की तुम्ही या पाठीमागे, आम्ही पाठीमागे नाही, आम्ही पुढे राहू बस, पण तुमच्या बरोबर आम्ही असणार आणि त्या थकीत सभासदाला निश्चितपणे आम्ही चांगल्या प्रकारे समजावून सांगू आणि जास्तीत जास्त वसुली कशी होईल याच्यात कडे आपण कटाक्षाने लक्ष देऊ. आणि दुसरं हे जे संचालक मंडळ आहे कोणी आपला गरीब शेतकरी आला आपल्या कार्यालयात त्याची काय अडचण असेल तर चांगल्या प्रकारे अध्यक्ष महोदय तर सोडवतीलच, परंतु तुम्ही सुद्धा सर्वांनी त्यांना सहकार्य करा, हेल्प करा, मदत करा. आणि आपल्या संस्थेचा आत्मा फार महत्वाचा आहे. तो आत्मा म्हणजेच सचिन पाटील. कधीही गेलात केव्हाही गेलात तरी एक चांगल्या प्रकारचं सहकार्य या सचिन पाटलाकडून आपल्याला मिळतं, कारण या बाबतीत तो अतिशय तज्ञ असा आहे, हुशार आहे. तसंच त्याच्या बरोबर असलेला हा छोटा मुलगा म्हणजे हा सुद्धा अतिशय मेहनती आहे. फक्त फोन केला तर काका तुम्ही या, तुमचं काम होतं. असे संस्थेला मिळाले हे मानके आहेत, आपली रत्न आहेत आणि म्हणून ही संस्था नक्कीच आपली ही सोसायटी पुढे जाईल अपेक्षा करूया. आणि हे जे नवनिर्वाचित सगळे आलेले आहेत यांना पुन्हा एकदा आपण सर्वांच्या वतीने धन्यवाद देऊया, त्यांना आभार मानूया. धन्यवाद. ही सभा आपल्या संस्थेच्या कारभारामध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी ही सभा असते. आणि ही सभा वार्षिक आपलं आर्थिक वर्ष चालू झाल्यानंतर 6 महिन्यानंतर 6 महिन्याच्या आत 30 सप्टेंबरच्या आतमध्ये आपल्याला हे घेणे बंधनकारक असते. या सभेमध्ये वर्षभराचं आपलं जे आर्थिक नियोजन असतंय ते या सभेमध्ये जाहीर करणं बंधनकारक असतंय. तसेच आपल्या सभेमध्ये बरेचसे ज्येष्ठ शेतकरी जे आहेत, तज्ज्ञ आहेत, त्यांनी बऱ्याचशा सूचना केल्या. या सूचनांचं काटेकोर पालन करण्याचा आम्ही प्रयत्न करू. संचालक मंडळ प्रयत्न करेल, त्यामध्ये आपला सर्वांचा वाटा असेल अशी मी अपेक्षा करतोय. सभासद संख्येमध्ये 10 सभासद चालू वर्षी वाढलेले आहेत. ही आपल्या संस्थेची एक उल्लेखनीय कामगिरी पाहूनच आपले सभासद वाढत आहेत. त्यानंतर आपण सर्वांच्या सहकार्यामध्ये आपण ही जी संस्था आहे ही ब वर्गामध्ये आहे, ती अ मध्ये कशी वर्ग होईल याकडे लक्ष देऊ. आम्ही त्यासाठी प्रयत्न करू. तुमच्या सर्वांचे आम्हाला त्यामध्ये आशीर्वाद आणि सहकार्य, मोलाचे सहकार्य लागेल. त्यानंतर पुढील वर्षासाठी जे आपण उद्दिष्ट जे ठेवलेले आहे वसुलीवर भर देणे, हे आपलं उद्दिष्ट पुढील वर्षामध्ये आपलं महत्वाचं उद्दिष्ट असेल. आता 2 शब्द बोलेन. शेवटी एवढंच बोलेन की शेती हे आपलं दैवत आहे, कष्ट हीच आमची पूजा आहे आणि त्यातून जे पीक स्वरूपात आपल्याला जे मिळतंय तो आपला प्रसाद आहे. आणि या देशाचे मी 2च हिरो समजतोय, त्यामध्ये आपल्या सीमेवर लढणारे जवान आणि आपले किसान जे शेतामध्ये राबतायत ते. थांबता मी जय जवान जय किसान या शब्दाचं घोषवाक्य बोलेन आणि सर्वांना धन्यवाद देतोय. आपण सर्वजण सभेसाठी आले त्याबद्दल मी आभार मानतोय. आणि जेवणाची व्यवस्था केलेली आहे, सर्वांनी जेवल्याशिवाय कोणी जाऊ नये. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पद्धतीचं जेवण आहे.